किती छान असं कैऱ्या लागले आणि एवढ्या खाली खाली कैऱ्या आहेत ना. तर तुम्ही इथे बघू शकतात बरं का, संध्याकाळच्या टायमाला ना खूप छान असं सनसेट पडलेलं होतं आणि ऊन मात्र एवढं जास्त होतं ना. तर साईडनी घराच्या बाजूला आहे ना छान असं गिन्नी गवत लावलेलं होतं आणि ते गवतामुळे ना एकदम अशी थंड थंड हवा येते आणि घराच्या पाठीमागचा परिसर पण तुम्ही बघा किती छान असं झालेलं आहे. तर इकडं आहे उकिरडा आहे, इकडं आंब्याचं झाड आहे आणि इकडं सदाफुलीचं झाड आहे. म्हटलं ते पण तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. त्याला छान असं आहे ना फुलंसुद्धा आले, तर पाठीमागं कोंबड्यासुद्धा चरत आहेत. तिकडं गुलाबाचं झाड आहे पण मी काय ते घेतलंच नाही, मला व्हिडिओमध्ये घ्यायचं लक्षात नाही. इकडं चिंचेचं, पेरूचं, त्यानंतर इकडे सगळी लाईन जी आहे ती गिन्नी गवताची आहे आणि इकडे बघा किती जास्त ऊन पडलेलं आहे. तर 5 वाजले असतील, 5-5:30 वाजले असतील. तुम्हाला इकडे सावली बघत असताल तर आहे ना थोडासा वेळ ना मोबाईल परत चार्जिंगला लावला आणि नंतर शेतामध्ये गेले होते. मम्मी इकडं गेली होती गाईला चारा आणण्यासाठी. तर 6:30 वाजले होते त्यावेळेस. बघा वातावरण किती शांत आणि थंड झालेलं होतं आणि असं वातावरण असलं ना खूप छान वाटतं. तर ह्या झाडाला तुमच्याकडं काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आहे मॉर्निंगचा, तो नक्की तुम्ही पुढे बघा आता. तर हे बघू शकता तिथं आहे ना आम्ही वडे तोडले होते. हे बघा आवाज येत असं. तर हे आळूचे पानं बघा किती मोठमोठाले आले. तर आणि जास्वंदीला फुलं पण बघू शकतात किती जास्त फुलं आलेले आहेत. तुम्हाला एक झाड दाखवते आंब्याचं, ते खूप छोटं आहे आणि त्याला इतक्या जास्त कैऱ्या आल्यात ना. तर दाखवते तुम्हाला, चला तिकडंच जाते मी. तर इथं तर छोटं आहे. हे पेरूला पण इतकं जास्त बार आलाय. पेरूला पण पेरू येणार आहेत. हे बघा पेरूला किती छोटे छोटे पेरू आले, तर बघू शकतात तुम्ही. इकडं आहे धोत्र्याचं फूल, इकडे उकिरडा आहे बघू शकता तुम्ही. आता सकाळचे ना तुम्हीच बघा उन्हावरून अंदाज लावा किती वाजले असतील आणि ऊन बघा किती जास्त पडलंय. आणि हे इतके झाड आहेत ना घराच्या पाठीमागं, म्हणून आहे ना एकदम सावली राहते आणि जास्त ऊन एवढं वाटत नाही. तुम्हाला लांबून बघू शकता तुम्ही किती कैऱ्या दिसत आहे झाडाला. आणि हे जे आहे का, तर हे जे आहे तर हे बघा चिंचाचं झाड आहे. तर मी ना आमचं आत्ता जेवण वगैरे झाले आणि म्हटलं चला थोडासा व्हिडिओ वगैरे काढते मी. आणि इथं झाडावर खाली उभं राहिले पण इतकं जास्त ऊन लागतंय ना. तुम्हाला आंब्याचं एक झाड दाखवते, इतकं छोटं आहे आंब्याचं झाड आणि त्याला ना इतक्या भरपूर अशा कैऱ्या लागल्यात ना. तर त्याचं म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तुम्हाला वाटणार पण नाही की इतकं त्याला जास्त कैऱ्या असतील म्हणून. चला तुम्हाला लगेच दाखवते. आणि आम्ही वडे केले होते, तुम्ही वडे पण बघितले. आता उन्हाळी कामाला पण सुरुवात झालेली आहे, म्हणजे वडे तोडणं किंवा पापड कुरड्या आहे ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुरड्या बघायला भेटतील. तर आता मी तुम्हाला झाड दाखवते, आंब्याचं झाड दाखवते. चला तर. आणि खूप जास्त ऊन लागतं, आंघोळ वगैरे सगळी झाली पण घाम म्हणतात ना की बापरे विचारायची सोय नाही, इतकी जास्त घाम आहे. आणि इकडे बघा आमची परी आहे का गं? मामाचा पेन आणला. बोल ना गुड मॉर्निंग. काय गुड मॉर्निंग. आमचं मामाची पेन बघा. तू आंघोळ केली का? नाही. हां, परीने आंघोळ नाही केली, तिला उशीर झाला आज आंघोळीला. मस्त थंड पाण्याने आंघोळ करण ती. चला तुम्हाला दाखवते झाड. तर हे बघा परी कशी मस्त आंब्याला हात लावते. ए तोडू नको, डोळ्यात चिक जाईल. तर हे झाडे बघू शकतात, इतकं छोटं झाड आहे आणि कैऱ्या बघा डोळ्यात चिक जातो. हात लावून द्या. हे बघू शकतात तुम्ही किती छान असं कैऱ्या लागले आणि एवढ्या खाली खाली कैऱ्या आहेत ना. मम्मी आता व्हिडिओला काय करायचं? मकडी बघ, दाखव मकडी. इथं वांग्याचे झाडं पण आहे छोटे छोटे. एवढे छोटे मम्मी, हे बघ एवढे छोटे चिकणी एवढे. तोडू नको. तोडत हे बघा खाली खोडापाशी पण किती हे त्याला कैऱ्या आल्या. तर इकडं वरती पण आहेत. मी पडला त्याला. इकडे पण आहेत बघा तुम्ही. याला आंबे असल्यावर चला तर आता लई जास्त ऊन लागायला लागले. इकडे एक आंब्याचं झाड आहे, आता आम्ही घरी जातो. आणि इकडे पण छोटं आले बघू शकता तुम्ही. आणि तिकडं वांग्याचे झाड आहेत, आंब्याचे लाईनीला पूर्ण आंब्याचे झाड आहेत. तर असे थोडे छोटे छोटे इथं, पण याला जास्त कैऱ्या आल्या. तर हिने चप्पल नाही घातली बघितलं का परी. चला तर आम्ही आता घरी जातो.